नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय शिंदे. अनेक वेळा आम्हाला काउन्सिलिंग करावं लागतं. माझ्याकडे एक पेशंट आले होते. भूतकाळामध्ये काही त्यांच्याकडून चुका झाल्या होत्या आणि त्या चुकांचं ओझं त्यांच्यावरती होतं. तर त्या चुकांमधून बाहेर कसं पडायचं किंवा त्या भूतकाळातून, त्या घटनेतून, त्या वेदनेतून बाहेर कसं पडायचं असा त्यांचा प्रश्न होता. आणि हा फक्त प्रश्न त्यांचाच नाही आहे. आजकाल अनेक लोकांच्या मनामध्ये भूतकाळातल्या कटू आठवणी असतात. त्यामुळे ते खूप दुःखी असतात. त्यांच्याशी संवाद करताना त्यांना असं सांगितलं, की आपण कालचा जो पेपर आहे, तो आज विकत घेतो का? तर नाही. कारण तो रद्दी झालेला असतो. त्याप्रमाणे आपल्यासुद्धा जीवनामध्ये भूतकाळ हा रद्दी झालेला आहे. वर्तमान हा श्रेष्ठ आहे. म्हणजे आजचा पेपर, आजची न्यूज ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्याप्रमाणे आजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसावर आपलं भविष्य घडणार आहे. तेव्हा मागचा विचार न करता पुढे आपण जाऊया. अजून एक त्यांना उदाहरण दिलं. म्हटलं आपण गाडी चालवत असतो तेव्हा ड्रायव्हरच्या समोर एक आरसा असतो. रिअर व्ह्यू मिरर असतो. त्यामध्ये आपण पाहून गाडी चालवतो का? नाही. त्याचा उपयोग आपण फक्त पाठीमागच्या गाड्या पाहण्यासाठी करत असतो. परंतु आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला समोरच पाहून गाडी चालवावी लागते. अगदी त्याप्रमाणे भूतकाळ जरी तुमचा वाईट असला किंवा कटू आठवणी असतील तरी त्याकडे फारसं लक्ष न देता आपण पुढे गेलं पाहिजे आणि भविष्याची निर्मिती केली पाहिजे. त्यांना ती गोष्ट खूप पटली. तर मित्रांनो, यातून आपण बोध घेतला पाहिजे की आयुष्यामध्ये भूतकाळातल्या कटू आठवणी आपण जागृत करून आपलं वर्तमान आणि भविष्य आपण खराब करता कामा नये. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी देतो. भूतकाळ बदलता येत नाही, परंतु त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे घडलं आहे ते स्वीकारा. स्वीकार म्हणजे हार नाही. स्वीकार म्हणजे नव्या जीवनाची एक सुरुवात असते. त्यातून खूप गोष्टी सहज आणि सुंदर होतात. भूतकाळातील चुका ह्या स्वतःला दोष देण्यासाठी नसतात, तर भविष्यात अधिक शहाणपणाने जगण्यासाठी असतात. आजचा दिवस तुमच्या हातात आहे. कालच्या आठवणींनी आजचा आनंद हिरावून घेऊ नका. त्यानंतर कृतज्ञतेची सवय लावा. रोज 3 चांगल्या गोष्टी लिहायला चालू करा. हळूहळू सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची तुमची सवय वाढेल. अशा पद्धतीनं आपल्या जीवनातील भूतकाळातील आठवणी पुसून टाकून आपण नव्या जोमाने भविष्याकडे वाटचाल करूया आणि निश्चितपणे आपण यावरती मात करू शकतो. धन्यवाद.